31 डिसेंबर नंतर पोलीस नेतृत्वामध्ये मोठा बदल करण्यात येणार असून सदानंद दाते हे नवे डीजीपी म्हणून कार्यभार पाहणार आहेत। सध्या राज्याचे पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे डीजीपी म्हणून 1990 बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची निवड करण्यात आली आहे। दाते यांच्या नियुक्तीसंदर्भात 7 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारने केंद्रीय प्रशासकीय यंत्रणेकडे पाठवली होती। त्यात दाते हे प्रमुख उमेदवार होते। दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत। महाराष्ट्र कॅडरचे त्यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले, तसेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये ते पात्र आहेत। अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथे त्यांनी हम्फ्री फेलोशिप अंतर्गत श्वेत कॉलर आणि संस्थापक गुन्हे विषयक प्रशिक्षण घेतले। त्यांनी महाराष्ट्रात आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे शाखेमध्ये काम केले आहे। याशिवाय त्यांनी रेल्वे पोलीस, महानगरपालिका पोलीस आयुक्त यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस दाते यांनी स्वतः समोर येऊन दहशतवाद्यांचा सामना केला। त्या मुठीमध्ये त्यांना गोळ्या लागल्या होत्या। त्या घटनेनंतर त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक झाले आणि त्यांना त्या रात्री कामा रुग्णालयात अनेक स्त्री, पुरुष आणि मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचे श्रेय दिले जाते। या कामगिरीसाठी त्यांना प्रेसिडेंट्स पोलीस मेडल फॉर गॅलंट्री हे सन्मान देखील मिळाले। राज्य सरकारला वाटते की दाते यांच्या नियुक्तीतून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था आणि दहशतवाद विरोधी तयारीला बळ मिळेल। त्यांच्या अनुभवामुळे पोलीस दल अधिक परिणामकारक आणि जबाबदार बनू शकतो। त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत असेल, त्यामुळे आगामी 2 वर्षांमध्ये दीर्घकालीन धोरणे आखण्यासाठी वेळ मिळणार आहे।